अनुराग, हॅलो. अगं आजी कुठेस तू? मी थांबलोय कधीपासून. मला ना थोडं बरं वाटत नाहीये. अगं मग सांगायचं ना मला, मी इथे नसतो आलो. का मी येतो तिकडे? अरे नको नको, इतकं काही झालेलं नाहीये मला. अगं पण तू इथे येत नाहीस म्हटलं मी इथे थांबून करू काय? अरे शुभ्रा आणि शुभम तिथे येत आहेत. तुम्ही तिघं छान डिनर करा. एक मिनिट, शुभ्रा आणि शुभम? तू हे मुद्दामून केलंस ना आजी? ठेवते फोन. तुला मी बबडू बबडू आई ये, आपण सगळे मिळून डिनर करूया आज. शुभ्रा, घेऊ नका घेऊ नका, कोणीच फोन घेऊ नका. त्या दोघांना ना एकमेकांशी बोलू दे, सगळं सॉर्ट आउट होऊ दे, मग आपण त्या दोघांशी बोलूया. आई, आजू आणि आजू कुठे आहेत? माहित नाही बाळ, फोन नाही उचलत आहेत ते. शुभ्रा ते उचलणार नाहीत फोन, कारण आय थिंक आजी, आसावरी मॅम आणि अभिजित सर या तिघांचा प्लॅन आहे की तू आणि मी इथे भेटावं आणि आपल्यात बोलणं व्हावं. मला नाही वाटत असं काही असेल. बबडू चल राजा. अनुराग, मला इथे बसून तुझ्याबरोबर डिनर करण्यात काही इंटरेस्ट नाही. ए आई, मी सकाळपासून डिनरची वाट बघतोय. मला पिझ्झा, पास्ता आणि आईस्क्रीमच खायचंय. बाळा, तुला जे काही खायचंय ते आपण दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाऊ. चल. नाही, मला फ्रेंड सोबतच जेवायचंय. प्लीज. मी अनुरागला सांगितलंय की शुभ्रा तिथे येते. आता एव्हाना ती पोचली असेल. त्या दोघांना ना एकमेकांशी बोलू दे, सगळं सॉर्ट आउट होऊ दे, मग आपण त्या दोघांशी बोलूया. शुभ, बाळा मला सांग, तुझ्या मित्रांशी तू कधी भांडतोस का रे? तुमच्यात भांडणं होतात? हो, होतात ना. आमची कट्टी पण होते. हो, पण म्हणजे एकदा भांडण झालं की तुम्ही मित्रांशी परत कधीच बोलत नाही, कधीच बट्टी घेत नाही? बोलतो, मुळात मी माझ्या फ्रेंड्सशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. मी लगेच बट्टी करतो. अरे वा, किती हुशार आहेस तू. गुड बॉय, मस्त. असंच भांडण केलं ना की मित्रांशी लगेच बट्टी करून बोलायचं आणि सॉल्व्ह करून टाकायचं भांडण. इतकं सोपं असतं. फक्त मला एक कळत नाही की लहान मुलांना इतकं सहज जमतं ते मोठ्यांना का जमत नाही. कारण लहान मुलांची भांडणं लहान गोष्टींवरून होतात, त्यामुळे ती लगेच मिटतात. हा, पण कसं आहे माहिती का शुभम, आपल्या मनावर पण असतं ना की कोणत्या गोष्टींना मोठं मानायचं, कोणत्या गोष्टींना छोटं म्हणून सोडून द्यायचं, हे आपल्या मनावर पण असतं. थोडक्यात काय की समोरची व्यक्ती आपला मित्रच आहे, त्यामुळे त्याने जरी मोठी चूक केली असेल असं आपल्याला वाटत असेल तरी ती छोटी मानून त्याला माफ केलं ना की भांडण लगेच मिटतं, की नाही शुभम? का वागलास असा अनुराग? आपली किती छान मैत्री होती. मी मुद्दामून नाही वागलो शुभ्रा. विश्वास ठेव, मी तुला सांगणार नव्हतो. तुला सांगायचं नाही असंच मी ठरवलं होतं. पण तूच म्हणालीस ना की आपली खूप चांगली मैत्री होती. मग मैत्रीत आपण सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे. एकमेकांना एकमेकांच्या बद्दल काय वाटतं ते शेअर केलं पाहिजे ना.
जर मी तसं नसतं केलं तर माझ्यातला मित्र ना माझ्यावरच चिडला असता, पण ते मला पटलं नसतं. पण ते तुझी फसवणूक झाली असते एका अर्थाने, आणि मला तुझी फसवणूक करायचीच नाहीये. मी तुझी फसवणूक करूच शकत नाही. म्हणून मी त्या माझ्यातल्या मित्राशी प्रामाणिक राहिलो आणि प्रामाणिकपणे जे काय मला वाटतं, जे काय माझे इमोशन्स आहेत ते मी तुला सांगितले, तुझ्याशी मी शेअर केले. पण अगेन मी तुला त्याही दिवशी म्हटलं की ती सगळी माझी जबाबदारी. मला तुझ्याकडून खरंच कसलीच अपेक्षा नाहीये. आणि फक्त मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, मी आय मीन इट. फक्त माझं एकच म्हणणं आहे की माझे इमोशन्स खूप खरे आहेत. तेव्हा या खऱ्या इमोशन्सचा तू शांतपणे विचार करावा. कुठलाही निर्णय रागात, तडकाफडकी, चिडून, माझ्यामुळे हर्ट होऊन घेऊ नये असं मला वाटतं. सो प्लीज जस्ट थिंक अबाउट इट अगेन. ए आई, मी हात धुवून येतो बर का. चल मी पण येते. मी काय तर लहान आहे का? तूच तर म्हणतेस मी गुड बॉय. बरं ऐक, तोंड नीट धुवायचं हा, आणि हात पण क्लीन कर नीट. ओके ओके. अनुराग, मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा माझे खूप मित्रमैत्रिणी होते. आमचा खूप मोठा ग्रुप होता. आम्ही खूप धमाल करायचो. पण मग नंतर माझं लग्न झालं, मी माझ्या संसारात रमले आणि ते सगळं मागे पडलं. तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलास ना तेव्हा मला असं वाटलं होतं की माझी तीच मैत्री तुझ्या रूपानं परत आली आहे माझ्या आयुष्यात. तुझा खूप आधार वाटायचा मला अनुराग. सोहमने मला खूप त्रास दिलाय अनुराग, खूप. मी नाही विसरू शकत सगळं. आत्ता माझ्यावर माझ्या बबडूची पूर्ण जबाबदारी आहे. माझ्या डोक्यात खूप विचार आहेत अनुराग. मी खूप गोंधळले, मी तुला खरंच सांगते. या सगळ्याची कल्पना आहे मला शुभरा, आणि माझं असं कधी म्हणणंच नाहीये की तू हे सगळे व्याप टाकून बाजूला सोडून जबाबदारी न घेता माझ्याकडे यावं, असं माझं म्हणणंच नाहीये. मी क्लिअर आहे स्वतःशी. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि तू आहे तशी मी तुला स्वीकारलेलं आहे. मला तुझ्यासोबत राहायचंय, शुभम सोबत राहायचंय. मला आपण तिघं एकत्र खूप छान राहायचंय. त्यामुळे तुझ्या सगळ्या व्यापांसकट, तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम सकट, तुझ्या सगळ्या दुःखांसकट मला तुझ्या बरोबर राहायचंय. हे सगळे दुःख, प्रॉब्लेम्स हे सगळे माझे असतील. त्यामुळे मी वाट बघतोय की तुला पण हे रिअलाइज होईल आणि तू कदाचित या सगळ्यासाठी तयार होशील. स्टील वेटिंग. आई, हे बघ मी हात धुवून आलो. गुड बॉय. अरे शुभम, तू मस्तपैकी पिझ्झा खाल्ला आज, बर्गर खाल्लं, पोट भरलं ना तुझं? तुला आवडलं ना? हो, खूप आवडला. मग पिझ्झा बर्गर कुठे कुठे? ते पण नाहीये. मग इकडे का? आता तर आईस्क्रीम पण आलं. ये, आता मला आईस्क्रीम खाणार. वाव. हे. बबडू, अरे मस्ती. अय्या, शुभ्रा, कशी आहेस तू? मी बरी आहे. अगं आत्ताच दिवस झाला ना तुझा? खूप वाईट वाटलं ग ऐकून. मला असं वाटलं खूप वाईट कंडिशन मध्ये असशील, पण तुझं तर चांगलंच चाललंय. मला असं वाटलं होतं की तू खूप टेन्शन मध्ये असशील. एकटी शुभ्रा काय करणार, पण इथे तर मज्जाच करतेस की तू. चालू द्या तुमचं, एन्जॉय. बाय शुभम. बाय. ही अशी माणसं का असतात या जगात?
शुभ्रा, तू प्लीज ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. प्लीज इग्नोर कर या सगळ्या गोष्टींकडे, याचा फारसा विचार करू नकोस. किती वेळेला इग्नोर करायचंय मी अनुराग, किती वेळेला, आणि किती जणांना इग्नोर करू. आपल्या समाजात एक डिवोर्स झालेली बाई हा टॅग लागला ना की अख्खा समाज प्रश्नार्थक नजरेनं बघतो तिच्याकडे. पण हेच जर का एका पुरुषाच्या बाबतीत झालं, त्या पुरुषाने दुसरं लग्न केलं तर कुणी त्याला काही विचारत नाही. एक स्त्री करायला गेली तर मात्र सगळे जण मिळून तिला जाब विचारतात. आणि मी फक्त डिवोर्सी नाहीये ना, मी एका मुलाची आई आहे, माझ्या बबडूची आई आहे मी. बघ, अशा स्त्रियांनी तर एका पुरुषाची नुसती मैत्री जरी केली ना तरी ते खूप मोठं पाप ठरतं. बबडू, चल, तुझं खाऊन झालंय, आपण निघूया. चल बाळा. बराच वेळ झाला नाही. ओके असेल ना सगळं तिकडे? ठीक असतील ना दोघं? असावरी, तिच्या बरोबर अनुराग आहे ना, तू काळजी करू नकोस. त्यांना इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच त्यांचं छान बोलणं झालं असेल आणि सगळं सॉर्ट आउट झालं असेल. आय नो, असं सगळं झालं तर खूप बरं होईल लीनाताई. म्हणजे काय आहे ना, शुभ्रा कधी दाखवत नाही वरून, पण मनातनं डिस्टर्ब असते, ती अपसेट असते. तिलाही मन मोकळं करावं असं वाटतं ना, आणि कितीही म्हटलं तरी आई वडिलांसोबत किती बोलू शकणार. त्यामुळे तिला मन मोकळं करायला कोणीतरी तिच्या हक्काचं, चांगलं, तिच्या वयाचं असावं. तर ते अनुराग बरोबर ती सगळं शेअर करते ना, म्हणून मला असं वाटतं की एकदा का ते दोघं एकमेकांशी बोलायला लागले की मग काळजी नाही जरा. हो, खरं तर आमच्या अनुरागचं पण सगळ्यांची पटतच असं नाही हं, पण शुभ्राशी मात्र त्याचं छान पटतं. हे आली शुभ्रा. शुभ्रा, अगं काय ग? आजो, आजो तुम्ही का नाही आलात? आम्ही मस्त पिझ्झा खाल्ला, आम्हाला खूप मज्जा आली. अरे तू मज्जा केलीस ना, मग आम्हाला पण मज्जा आली. शुभ्रा, काय झालं ग बाळा? शुभ्रा, काय झालं? शुभ्रा, ऐक ना शुभ्रा. अहो, ही बघा अशी. अहो, काय झालं सर? अशी का रडत गेली ही मुलगी? अनुराग, अरे काय झालं? शुभ्रा रडत होती. तू हा प्लॅन का केलास? मला न विचारता तू प्लॅन का केलास? अरे पण तुला मी सांगितलं होतं शुभ्राला तोंडे बघायचं नाही माझं, आणि मला पण तिला त्रास द्यायचा नव्हता. तू असं वागायला नको होतंस. अनुराग, अभिजित, हसावरी, सॉरी, पण मला वाटलं होतं की हे दोघं बोलतील, सगळं सॉर्ट आउट होईल, पण काहीतरी भलतंच झालंय. अनुरागी चिडलाय. शुभ्रा, मी बोलू का शुभ्राशी? नाही, नको लीनाताई. म्हणजे आता जरा ती पण खूप अपसेट आहे ना, आणि तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? तुम्ही काय एकटीनेच ते ठरवलंय? आपण तिघांनी मिळून डिसिजन घेतला ना. तुम्ही नंतर बोला तिच्याशी. आता जरा आम्ही बोलून पाहतो, तिला शांत करतो. आणि अनुराग किती चिडलाय ना, तुम्ही त्याला जरा सांभाळा प्लीज. हो, मी निघते. शुभ्रा, ऐक, उठ पहिली, उठ. ये बाळा, ये. नको रडूस ग, नको रडूस. बस बस बस. शुभ्रा, हे बघ बाळा, तुला दुःख व्हायचा, तुला फसवायचा आमचा हेतू नव्हता. तू आनंदी राहावंस असं आम्हाला दोघांना वाटतं. आणि तुझ्या आणि अनुरागमध्ये जे काही गैरसमज निर्माण झाले ते दूर होऊन तुमची परत पूर्वीसारखी मैत्री व्हावी, केवळ ह्या हेतूनेच आम्ही असं केलं बाळा. आई, आजपर्यंत मी फक्त आणि फक्त सोहमचा विचार केलाय. सोहम होता माझ्या आयुष्यात. मग तरीही मला का ऐकून घ्यावं लागतं हे सगळं?
तुला कोणी काही बोललं का शुभ्रा तिकडे? कोण बोललं मला सांग, काय झालं? आई, अगं आत्ताच दिवस झाला ना तुझा. मला असं वाटलं खूप वाईट कंडिशन मध्ये असशील, पण तुझं तर चांगलंच चाललंय. मला असं वाटलं होतं की तू खूप टेन्शन मध्ये असशील. एकटी शुभ्रा काय करणार, पण इथे तर मज्जाच करतेस की तू. त्या बाईचं बोलणं तू एवढं मनाला लावून घेतलंस. कोण कुठली बाई ती? आणि हे बघ, आपण काहीही केलं ना तरी लोक बोलतातच ग, पण लक्ष नाही द्यायचं. त्या सगळ्या गोष्टींना आपण महत्व द्यायला लागलो तर आपल्याला जगायलाच नको ना मग. खरंय बाळा, मी जेव्हा तुझ्या बाबांशी लग्न केलं तेव्हा तुला काय वाटतं आमच्यासाठी सोपं होतं? लोकांनी किती टीका केली आमच्यावर, चेष्टा केली, लोक आमच्यावरती हसायचे, पण शुभ्रा तरी आमचा निर्णय पक्का होता. हे बघ, आपल्याला कशात आनंद मिळतो ना हे आपणच ठरवू शकतो. आणि तुला सांगू का, ही जी माणसं आहेत ना असं बोलणारी, ते फक्त बोलतात. उद्या तुला आयुष्यात काही गरज पडली त्यातलं कोणी धावून येणार आहे का तुझ्यासाठी? नाही ना. मग आपण त्यांचा का विचार करायचा, का त्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं? पण शुभ्रा, कधीही हाक न मारता जी माणसं आपल्यासाठी धावून येतात, आपल्यासाठी काहीही करायला तयार होतात, त्यांचा विचार नको का करायला? हे बघ बाळा, आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तू अनुराग बरोबर खूप आनंदात असतेस. आणि ज्या नात्यामुळे तू एवढी आनंदात असतेस ना, ते नातं असं कोणामुळे तरी तोडू नकोस ग. पुढे एवढं सुंदर आयुष्य असताना तू अशी भूतकाळात अडकून पडू नकोस. बाबा, मला नसेल का वाटत आनंदी राहावं, पण माझा भूतकाळ विसरणं माझ्यासाठी नाही हे सोपं. शुभ्रा, मला मान्य आहे बाळा, हे सोपं नाहीये ग तुझ्यासाठी, खरंच कठीण आहे. पण शुभ्रा, कधी ना कधी तुला पुढचा विचार करावा लागणार की नाही बाळा, सांग मला, हो की नाही? मग तो विचार आजच का नाही करायचा? हे बघ, तू आज उठून काहीतरी निर्णय घे असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये. आणि तू जो काही निर्णय घेशील ना त्याचा आम्ही आदर करू. आम्हाला तुझ्यावरती अजिबात जबरदस्ती करायची नाहीये बाळा. हे बघ, उद्या लोक काय म्हणतील हा विचार करून तू तुझ्या भावना दाबून ठेवू नकोस, एवढंच म्हणायचंय मला बाळा. आणि मी खूप प्रयत्न करते पुढे जाण्याचा, पण माझा भूतकाळ मला पुढे जाऊच देत नाही. आई, मी कशी बशी 2 पावलं पुढे जाते, पण बाबा असं काहीतरी होतं ज्याच्यामुळे मी 4 पावलं मागे येते. हे बघा आई, सोहम मला अजूनही कॉल्स करतो, मेसेजेस करतो. हे सगळं चालू असताना मी कसा दुसऱ्या पुरुषाचा विचार करू, तुम्ही मला सांगा आई. आई, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार आई.